तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे, कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त सांडलंय आपण. आता का शेवटचं उक्क थोडं राहिले, शेपूट बी नाही म्हणायचं त्याला. आता हाती गेला शेपूट राहिलं नाही. आता ते शेपूट नाही, उक्क थोडंच अंमलबजावणीचं विषय. त्यांनी आता कायदा पारित करून फक्त कलेक्टरांना सगळ्या सूचना करायच्या राज्याने, की त्याची अंमलबजावणी होती. आणखी कोणाचं काही? लगेच नवीन जेवढे ते लगेच, कारण काल मी तिथं प्रश्न उपस्थित केला. मग तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाच्या प्रतिनिधी त्यांनी सांगितलं लगेच. ते चांगलं केलं डोक्याचं आपल्या, ते नंतर लय अवघड होतं ते. हो लगेच लगेच लगेच, कारण तसं राज्य मागासवर्ग आयोगाने तसे आदेश दिलेले लगेच नवीन साठी. आणखी कोणाचं काही? फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे. आपण पेपरला 8 तारखेला दिलं होतं, सुरडी कोर्ट मध्ये एक नाव नाही आणि एक एवढाच कागद ऑनलाईनला दिलेला आहे त्यांनी, एवढाच आपल्या तळहात एवढा. आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ती सुरूच झाला. फक्त आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय? आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू. जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले, ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार. पण तोपर्यंत आपण बेसावत करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर, इथूनच का झाला म्हणायचं, आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या लांबून कशामुळे म्हणायचं आपण? 10 फूट म्हणजे काय, तुम्हाला 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल, हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं. म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगायला, ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का, एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.